लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद तालुक्यातील मोप येथे राहणाऱ्या शालेय विद्यार्थिनीकडून महिला बस वाहकाने पैसे घेऊनही तिकीट दिले नव्हते। महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून बसमध्ये आलेल्या प्रवाशांची आगारात तपासणी केली असता तपासणी दरम्यान 2 विद्यार्थिनींकडे तिकीट न आढळून आल्याने ते बिंग फुटले होते। महिला वाहकावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते। त्यावर कारवाई करत महिला बस वाहकाविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई केली होती। निलंबन झालेल्या महिलेने बस स्थानकाच्या आवारातच लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। प्रसंगावधानाने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्याकडून क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनुचित प्रकार टळला होता। ही घटना 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या दुपारी 3:50 सुमारास घडली होती। सविता बाळकृष्ण ससाने असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वाहकाचे नाव आहे। शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोप ते पुसद बस क्रमांक MH05C9408 मध्ये 2 विद्यार्थिनी पुसद येथे शिक्षण घेण्यासाठी येत होत्या। त्या विद्यार्थिनींकडून 50 रुपये वाहक सविता ससाने यांनी घेतले होते। त्यानंतर सदरची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती। विद्यार्थिनीला न्याय न मिळाल्याने विद्यार्थिनीने शहर पोलीस ठाणे गाठून महिला वाहकाविरोधात तक्रार दिली होती। या तक्रारीच्या आधारे शहर पोलीस ठाण्यामध्ये महिला वाहकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.